ज्यांना इंस्टाग्रामवर व्हायरल व्हायचं आहे, ज्यांना यूट्यूबवर व्हायरल होऊन पैसा कमवायचा आहे, ठीक आहे. आता मला बरेच जण म्हणते माझं इंस्टाग्रामला बघा ऐकायला दिसेल 1 मिलियन फॉलोवर येतं. इकडे बघा, इकडे दुसरं अकाउंट आहे ह्याच्यावर 1,11,000 येतं. आता हे इकडल्या साईडला बघा ही फेसबुक आहे, ह्याच्यावर 4.5 लाखाच्यावर फॉलोवर येतं. इकडे बघा ही फेसबुकची नवीन ID, ह्याच्यावर पण भरपूर फॉलोवर येतं. सगळीकडे माझं फॉलोवर जास्तीत जास्त लगभग 2 मिलियनच्या आसपास माझं फॉलोवर येतं. ह्यातमधनं एकदम कट्टर अनुभव आहे आणि या कट्टर अनुभवामधून तुम्हाला मी काहीतरी गोष्ट सांगतोय बरं का. 10 सेकंदसाठी किंवा 5 सेकंदसाठी असं काहीतरी बोलावं लागेल जेणेकरून पब्लिक ती माझ्याकडे अट्रॅक्ट राहिलं पाहिजे, म्हणजे पुढला व्हिडिओ त्यांना समजला पाहिजे. जेणेकरून मिलियन नवं तर 10 ते 15 मिलियनपर्यंत व्हिडिओ सहज जाऊ शकतो. कसं जाऊ शकतो? लई सोपे ट्रिक आहे, लई सोपे आहे. इंस्टाग्रामला व्हायरल होणं काहीच मुश्किल नाही. आणि बरेच जण म्हणते घरी राहून की व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर बनवायचा, कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा. आम्ही तर घरी असतो या. तुम्ही ती गोष्ट ओळखा तुम्ही काय करताय जास्त करून. हर हर महादेव मंडळी, नमस्कार सर्वांना. आज काय कुठल्या राईडविषयी व्हिडिओ नाही. आजचा ही व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा होणार आहे, खास तुम्हा सर्वांसाठी. जी म्हणते का नाही बाबा मला यूट्यूबवरनं पैसे कमवायचे आहे, मला यूट्यूबवरनं पैसे कमवायचे आहे, सोशल मीडियामधनं मला पैसे कमवायचे आहे, तर हा व्हिडिओ त्या सगळ्या माझ्या भावांसाठी आणि बहिणींसाठी वाढणार आहे व्हिडिओ. ही व्हिडिओ ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की हा व्हिडिओ मला करायचा नव्हता, पण एक माझा 2 ते 3 वर्षाचा अनुभव पूर्णपणे चांगला हे तुम्हाला मी आज शेअर करणार आहे. आणि ह्यातमधून तुम्हाला मी काहीतरी अशा चांगल्या गोष्टी सांगणार आहे जेणेकरून ती तुम्हाला पुढे जाऊन खूप जास्त उपयोगी पडणार आहे. आणि तुम्हाला त्यातमध्ये यूट्यूबमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही कसं यातमध्ये करिअर करू शकता, मला ती तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. तर मंडळी, माझा लगभग 8 वर्षाचा पूर्णपणे एक्सपिरियन्स आहे. माझं पहिलं एक चॅनल होता लगभग 6 ते 7 वर्षापूर्वी, ती माझा डिलीट झाला. त्यानंतर मी दुसरा बनवला, 1 ते 2 वर्ष गेलं तर 13 सबस्क्रायबर करायला, आणि ते पण चॅनल माझा डिलीट झाला. त्यानंतर मी दुसरा चॅनल उघडला. आता जेव्हा मी लगभग 5 ते 6 वर्षे मेहनत केली आणि आतापर्यंत ते चॅनल नाही म्हणता आपला 2 लाखाच्या वर आपलं सबस्क्रायबर येतं मेन गोष्ट. त्यानंतर मला असं वाटायला लागलं की माझं कंटेंट कुठंतरी वाया जातं आहे. जीच व्हिडिओ मी इंस्टाग्रामला टाकत होतो नाही तीच व्हिडिओ मला यूट्यूबला टाकावा मला असं वाटायचं. पण मेन गोष्ट एकच होती, ह्या समध्या गोष्टींमधनं एक अनुभवलं मला लई जास्त मोठा आला होता. ती म्हणजे काय सांगू का, जर तुमचा एकच मेन व्हिडिओ आहे, म्हणजे जर तुमचा एकच लई मोठा चॅनल आहे यूट्यूबचा कसा बी असो, जर तुझ्या त्या व्हिडिओवर त्या चॅनलला जर तुम्ही नुसतं लांबकं व्हिडिओ टाकता, एकदम नुसतं लांबकं व्हिडिओ म्हणजे लॉंग व्हिडिओ, तर त्या व्हिडिओला जर का तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकलं तर ते व्हिडिओची रीच तर मेन व्हिडिओची रीच कमी येते. हे कशामुळे होतं तुम्हाला मी आता नीट सांगतो बरं का. ज्यावेळेस आपण व्हिडिओ टाकायला चालू करतो का नाही त्यावेळेस लोक लांबका व्हिडिओ बघा तुमचा पसंत करणार नाही, ती छोटाच व्हिडिओ जास्त करून बघणार लोक, ठीक आहे. तर त्यामुळे काय होतं, मोठ्या व्हिडिओची रीच लगेच झपाट्याला कमी येते. ही गोष्ट मी लगभग नाही म्हणता 5 ते 6 महिने हे गोष्टीचा मी अनुभव घेतला. त्यानंतर मी काय केलं, जी मी इंस्टाग्रामचा व्हिडिओ टाकून जी यूट्यूबला टाकायचो, लॉंग व्हिडिओ तर मी टाकतच होतो, पण लॉंग व्हिडिओ टाकत असताना मी शॉर्ट व्हिडिओ टाकायचो. त्यानंतर मला 2 ते 3 दिवसानंतर एक गोष्ट मला जाणवायला लागली किंवा माझं व्हिडिओ कुठतरी लोक कमी लागले ते बघायला, जसं मी ती शॉर्ट व्हिडिओ टाकायला लागलो तसं, ठीक आहे ना. आता ही मेन मुद्दा आहे बरं का, नीट आहे का, तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये कुणीच सांगणार नाही. जे मी सांगतो एक माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि मला वाटतं की माझी पण भाऊबंधू लोक पुढे गेले पाहिजे ह्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे मी सांगतो या. आणि एक माझा वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. ज्यावेळेस आपण शॉर्ट व्हिडिओ जो असतो ना, शॉर्ट व्हिडिओ आपण ज्यावेळेस ह्याला टाकतो आपल्या मेन चॅनलला, म्हणजे लांबके व्हिडिओच्या चॅनलला, तर त्यावेळेस काय होतं ना, लोक शॉर्ट व्हिडिओ जास्त बघतात, ती मोठा व्हिडिओ जास्त बघत नाही ती. तर त्यासाठी मी विचार केला की नाही बाबा आपण एक वेगळा चॅनल खोलूया, स्पेशल शॉर्टसाठी एक चॅनल खोलावा. आता मी खोटं बोलत नाही, त्या चॅनलवरती मी 2 महिन्यामध्ये 50,000 सबस्क्रायबर मी त्या चॅनलला गेन केलं. त्याला एक स्ट्राईक पण पडली, तर त्यानंतर माझा चॅनल डिसेबल झाला. 3 महिन्यानंतर स्ट्राईक निघली, 0वरती सगळी रीच आली होती. 7 ते 8 दिवसामध्ये 50 लाख रीच आणि बघ सगळ्या गोष्टीवर गेल्या, इन्कम पण त्याच्यावर चालू झालं मला. तर मला एक एवढ्या सगळ्या अनुभवामधून तुम्हाला एकच सांगायची गोष्ट, जर यूट्यूब तुम्ही करताय ना तर जास्तीत जास्त फोकस करा की 10 मिनिटाच्या आतमध्ये व्हिडिओ बनवा. 10 मिनिटं 8 मिनिटं लईत लय 8 मिनिटापर्यंत व्हिडिओ बनवा, 7 मिनिटापर्यंत 6.5 मिनिटापर्यंत व्हिडिओ, 7 मिनिटं 30 सेकंद, 8 मिनिटं 29 सेकंद, 8 मिनिटं 20 सेकंद, 10 मिनिटं 20 सेकंद, 10 मिनिटं 19 सेकंद, की तुम्ही असं म्हणजे सेकंदावरती ठेवा, म्हणजे जी पब्लिकला बघाय थोडं अट्रॅक्शन मिळतं. सगळ्यात मेन गोष्ट तुमचा व्हिडिओ काय आहे हे महत्त्वाचं नसतं. या मेन गोष्ट असते की तुमचा टायटल थंबनेल, ठीक आहे. जर आपल्याला थंबनेल असा बनवायचा आहे का नाही की जी आपल्या थंबनेलमधनं आपण जी बोलतोय आपली बोली भाषा व्हिडिओमध्ये काय आहे ते आपल्या थंबनेलवर समजली पाहिजे, जेणेकरून जी दुसरा माणूस जी स्क्रोल करतोय ना ते आपल्या व्हिडिओवर थांबला पाहिजे. आणि पहिल्यांदा तुम्हाला 10 सेकंद व्हिडिओमध्ये किंवा 1 मिनिट तुम्हाला असं काहीतरी बोलून दाखवायचं आहे, जेणेकरून जी व्यक्ती का नाही ती संपूर्ण व्हिडिओ त्यांना बघितलंच पाहिजे. असं काहीतरी यातमध्ये आपल्याला करायचं आहे, ठीक आहे. आता मेन विषय सांगतो तुम्हाला. आता सगळ्यात व्हिडिओचा मेन टॉपिक, जर ह्याच्यावर पैसे कमवायचे आहे तर आपण काय केलं पाहिजे.
एवढ्या सगळ्या एक्सपिरियन्समधनं मला ही एक गोष्ट तर मला नक्कीच समजते बरं का. जर तुम्ही आधी यूट्यूबला व्हिडिओ टाकताय आणि यूट्यूबवरनं इन्स्टाला जर टाकताय तर इंस्टाग्राम तुम्हाला वरती उचलणार नाही. म्हणजे आता काही जण म्हणतायत की मला इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवतात. आता ह्यातमध्ये मी दोन्ही पण सांगणार नाही बरं का, दोन्हीच्या पण गोष्टी सांगणार आहे. ज्यांना इंस्टाग्रामवर व्हायरल व्हायचं आहे, ज्यांना यूट्यूबवर व्हायरल होऊन पैसा कमवायचा आहे, ठीक आहे. आता मला बरेच जण म्हणते माझं इंस्टाग्रामला बघा ऐकायला दिसेल 1 मिलियन फॉलोवर येतं. इकडे बघा, इकडे दुसरं अकाउंट आहे ह्याच्यावर 1,11,000 येतं. आता हे इकडल्या साईडला बघा का, ही फेसबुक आहे ह्याच्यावर 4.5 लाखाच्या वर फॉलोवर येतं. इकडे बघा ही फेसबुकची नवीन ID, ह्याच्यावर पण भरपूर फॉलोवर येतं. सगळीकडे माझं फॉलोवर जास्तीत जास्त लगभग 2 मिलियनच्या आसपास माझं फॉलोवर येतं. ह्यातमधनं एकदम कट्टर अनुभव आहे आणि या कट्टर अनुभवामधून तुम्हाला मी काहीतरी गोष्ट सांगतोय बरं का. तर सांगतो, ज्यांना इंस्टाग्रामवर फेमस व्हायचं आहे आणि ज्यांना यूट्यूबवर फेमस होऊन पैसे कमवायचे आहे तर त्यांच्यासाठी मी सांगतो. आता मेन गोष्ट काय आहे ती, जर तुम्ही इंस्टाग्रामवर कंटिन्यू मेहनत करताय आणि तुम्ही म्हणताल की नाही बाबा मी जर इंस्टाग्रामवर टाकलं तर इंस्टाग्रामवरनं पैसे भेटतील, इंस्टाग्राम तुम्हाला रुपया पण देत नाही. माझं 1 मिलियन आहे तर मला माहिती आहे. मग त्याला स्पॉन्सर करायला लागते, त्यानंतर त्याला प्रमोटिंग करायला लागते, त्यावेळेस कुठं थोडंफार पैसे भेटतात असं असतंय. तर तिकडं पैसे कमवणं योग्य नाही वाटत नाही मला. सट्टेबाजी करून पैसे कमवणं मला ते चुकीचं वाटतं. त्यामुळे मी तिकडे अजून एक पण जाहिरात केली नाही. मेन आला विषय यूट्यूबचा, ठीक आहे. तर मी यूट्यूबवर मेहनत करत असतो सारखी आणि रोज माझी डेली व्हिडिओ असते, तुम्ही तर बघता सगळीजण. आता मेन विषय नको काय आहे ती, ज्यावेळेस मी इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकायचो त्यानंतर मग यूट्यूबला टाकायचो. आधी इंस्टाला मग यूट्यूबला. मेन गोष्ट काय आहे, इंस्टाग्रामला टाकत होतो शॉर्ट व्हिडिओ म्हणजे 1 मिनिटाच्या आतमधला, आणि तीच व्हिडिओ म्हणजे मोठा व्हिडिओ यूट्यूबला असायचा, ठीक आहे. ती 10-20 मिनिटाचा 25 मिनिटाचा असा व्हिडिओ मी इकडे टाकायचो. त्यावेळेस 20 मिनिटाचा व्हिडिओ मी ज्यावेळेस टाकायचो का नाही त्यावेळेस माझी रीच खाली यायची. यूट्यूब मस्त मिलियनमध्ये, प्रत्येक व्हिडिओ इकडे मिलियनमध्ये इंस्टाग्रामला, पण यूट्यूब सगळं खाली जायचं माझं. मग मी आधी काय केलं माहिती आहे का, थोडी जास्त मेहनत लागलो करायला. आधी यूट्यूबला टाकायला लागलो लॉंग व्हिडिओज, पण आधी यूट्यूबला आणि त्यानंतर इंस्टाला, दुसऱ्या दिवशी यूट्यूबला, म्हणजे दुसऱ्या दिवशी इंस्टाग्रामला आणि पहिल्या दिवशी यूट्यूबला. हे न व्हायला काय लागलं, यूट्यूबला असं वाटायला लागलं की नाही बाबा ही पोरगा आपल्यावर जास्तीत जास्त फोकस करायला लागलाय. त्यामुळे यूट्यूबनं माझी रीच उचलायला चालू केली. लक्षात राहून द्या, आपण ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस आपला व्हिडिओ अपलोड होताना जी तिथं टीम बसली असते ना यूट्यूबची, ती आपला व्हिडिओ बघते. आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, आपला व्हिडिओ कोणी बघत नाही यूट्यूबवालं, पण आपण जी एक शब्द बोललो ना त्या शब्दाला तुम्ही आता बघा स्ट्राईक देणं, कॉपीराईट देणं कसं असतं ही, तिथं आधी सगळा व्हिडिओ बघते की बाबा ह्याचा व्हिडिओ काय आहे. 1 मिनिटामध्ये कितीतरी करोडोमध्ये यूट्यूबला व्हिडिओ अपलोड होत असते. त्यातमध्ये एवढी माणसं असते ती, त्यातमध्ये AI फीचर असते जे तुमचं व्हिडिओ पूर्ण बघते. यातमध्ये कुठला शब्द चुकीचा आहे, कुठला शब्द काय आहे, तर असं स्ट्राईक देते. त्यामुळं आपल्याला काय वाटतं नाही आपण काय पण अपलोड करू बघते लोक, तसं नसतं. या मेन गोष्ट असते यूट्यूब असतं का नाही, यूट्यूब सगळे व्हिडिओ बघतं. तुम्ही काय अपलोड करताय, तुम्ही काय शब्द वापरलाय, कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ तुमचा, सगळ्या गोष्टी बघतं. आता मेन गोष्ट काय आहे, यूट्यूबवरती नंतर मी जास्त मेहनत लागलो करायला ना, त्यानंतर माझं यूट्यूब वरती उचलायला लागलं. जसं जसं वरती उचलायला लागलं तसे माझी इंस्टाग्रामची रीच खाली यायला लागली. जे मिलियनमध्ये जात होतं ना, 7 लाखावं आलं, 5 लाखावं आलं, 4 लाखावं आलं. आता मला माहिती आहे यूट्यूबचा इंस्टाग्रामचा जी अल्गोरिदम आहे ना, हे मला माहिती आहे. इंस्टाग्रामला मिलियनमध्ये कसं घालवायचं आणि यूट्यूबला पण कसं घालवायचं हे मला गोष्ट चांगली माहिती आहे. जर मला इंस्टाग्रामला जर जास्तीत जास्त व्हिडिओ चालवायचे आहे तर मला लईत लय काय 5 ते 6 सेकंद आधी अशी गोष्ट काहीतरी इंस्टाग्रामला मला बोलवून दाखवायला लागेल. 1 मिनिटाची जर रील आहे ना, तर त्यातमध्ये मला असं काहीतरी 10 सेकंदासाठी 5 सेकंदासाठी असं काहीतरी बोलावं लागेल जेणेकरून पब्लिक ती माझ्याकडे अट्रॅक्ट राहिलं पाहिजे. म्हणजे फुलला व्हिडिओ त्यांना समजला पाहिजे, जेणेकरून मिलियन नवं तर 10 ते 15 मिलियनपर्यंत व्हिडिओ सहज जाऊ शकतो. कसं जाऊ शकतो, लई सोपे ट्रिक आहे, लई सोपे आहे. इंस्टाग्रामला व्हायरल होणं काहीच मुश्किल नाही. पण मेन गोष्ट काय आहे ना, जर आपला पैसे कमवायचे येतं ना तर यूट्यूबवरच काम करायला लागतं जास्तीत जास्त. तर मी सध्याला स्वतः हाताने इंस्टाची जी रीच आहे ना माझी 1 मिलियनची जे अकाउंट आहे यातमध्ये माझा प्रत्येक व्हिडिओ मिलियनच्या वर जात होता. मी स्वतः हाताने त्याची रीच कमी केली, स्वतः हाताने. कशामुळे कमी केली, मी आधी तिकडे व्हिडिओ टाकत होतो ना त्यामुळे माझं मिलियनमध्ये जात होतं. पण आता काय झालं या, आता टाकतो या यूट्यूबला. तर हे काय झालं सांग का, यूट्यूब म्हणतंय की नाही बाबा ह्यानं जर माझ्या व्हिडिओ टाकलं तर मी ह्याला ग्रो करणार. इंस्टाग्राम काय म्हणतं या, ह्यानं जर माझ्यावर नाही टाकलं तर मी ह्याला खाली घेणार. असं असतंय. जर ही सांगतो ह्या दोघांना मापात ठेवायचं खूप मुश्किल आहे, ह्या दोघांना खूप मुश्किल आहे. ह्याच्या व्हिडिओ टाकला यूट्यूबवर की नंतर इंस्टाग्रामवर टाकायचा, ह्याच्यावर टाकला ह्याच्यावर टाकायचा. मग कधी कधी लय वाटायला लागलं का ना इंस्टाग्राम खाली निघालंय, मग इंस्टाग्रामवर टाकायचा, मग इंस्टाग्रामवर उचलायचं आणि त्यानंतर थोडं यूट्यूब लगेच इकडला व्हिडिओ नॉर्मल खाली येतो. त्यानंतर ह्याच्यावर डबल मेहनत करायची, 2 दिवस ह्याच्यावर व्हिडिओ जास्त टाकायचं, मग ह्याच्यावर थोडं कमी टाकायचं. ह्या दोघांना मापात धरायचं खूप जास्त मुश्किल आहे रे, खूप मुश्किल आहे. आणि ही मी लगभग 8 ते 9 महिन्यापासून कंटिन्यू करतोय. त्यामुळे ह्याचा एकदम कडा अनुभव आहे आणि हे कडा अनुभव मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे मी एकच सांगतो, जर यूट्यूब चालू करताना फुल फोकस, ज्याच्यावर तुम्हाला पैसा कमवायचा आहे, ज्याच्यावर तुम्हाला ट्रेंडिंगला जायचं आहे त्याच्यावर खूप जास्त मेहनत करा.
मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला सांगत जाईल. आता काय कमेंटची उत्तर देता येत नाही ते कारण की मी राईडमध्ये असतो कंटिन्यू, पण तुम्हाला मी काळजापासून सांगतोय आणि बीबीची डाटा पण सांगतोय समजा गोष्टी आणि माझा अनुभव सांगतोय तुम्हाला. मला वाटतं आपली पण मराठी माणसं या क्षेत्रामध्ये पुढे आली पाहिजे. ती तुमचं म्हणणं काय आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि एकच सांगतो मी, मेहनत करा, काय अडचण येते मला सांगा, मी आहे. आणि मी भरपूर जणांना सांगतो की बाबा नाही बा तुम्ही यूट्यूब करा. भाऊन लक्षात राहून द्या, येणाऱ्या काळामध्ये यूट्यूब हा प्लॅटफॉर्म सगळ्यात जास्त जोरात चालणार आहे, लक्षात राहून द्या. अजून लयतले 5 ते 6 वर्षानंतरनं आता चॅनल बनवा, रोज व्हिडिओ टाका, एक व्हिडिओ रोज टाका. मी म्हणतो 2 दिवसाला एक व्हिडिओ टाका. एका वर्षानंतरनं तुमचं काय ना काहीतरी बदल असेल का नाही मला सांगून द्या. आणि बरेच जण म्हणते घरी राहून की व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा. आम्ही तर घरी असतो या. तुम्ही ती गोष्ट ओळखा, तुम्ही काय करताय जास्त करून. तुम्ही ड्रायव्हिंग करताय का, तुम्ही घरची शेतीची कामं करताय, तुम्ही घरातली कामं जास्त करताय, तुम्ही काय करताय जास्त, तुम्ही रानातलं काम करताय, काय करताय तुम्ही, ह्या टॉपिकवर बघा आणि त्या टॉपिकवर तुम्ही चॅनल बनवायला चालू करा आणि त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवा. तर तुमचं व्हिडिओला एक काय म्हणते ती एक वळण द्या, एक वळण द्या. त्या व्हिडिओमध्ये एक मुद्दा दाखवा. मुद्दा समजा मला काहीतरी दाखवायचं आहे माझ्या हातामध्ये, समजा आता माझ्या हातामध्ये काहीच नाही, मला लोकांना दाखवायचं आहे म्हणलं मला काय करायला हातामध्ये काही नाही, काहीतरी घ्यायला लागेल का नाही. ही पाण्याची बाटली घेतली, आता हे लोकांना दिसते माझ्या हातात पाण्याची बाटली आहे. सेम चीज व्हिडिओमध्ये अशीच असते या. ती लोकांना तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवलं पाहिजे. आता मी असं नुसतं मोकळा बसलो या, मान्य मी असं नुसतं मोकळा बसलोय, पण मला लोकांना माझ्याकडे बघितलं पाहिजे. तर मी काय करणार, एखादा महागडा मोबाईल घेणार, एखादी महागडी गाडी घेणार मी माझ्यापाशी, लोक माझ्याकडे बघणार का नाही. सेम चीज असते या. तुम्ही 1000 व्हिडिओ बनवा, पण 1000 व्हिडिओमध्ये जर का तुम्ही नुसते व्हिडिओ बनवत राहता या, त्यातमध्ये बघण्याचं काही नाही तर माणसं बघणार नाही. ती नॉर्मल जरी थोडं काय दाखवलं तरी माणसं बघणार, आला खाया हातात काहीतरी आहे. व्हिडिओमध्ये पण असंच सेम चीज असते. जर तुम्ही व्हिडिओमध्ये जर काय ना काय चांगली एखादी गोष्ट दाखवली तर लोक तिथं बघायला पसंत करणार. त्यामुळे जे तुमचं काम आहे तुम्ही तीच कामे एकदम मनापासून आणि प्रेमानं दाखवा, ती लोक बघणार. आजपासून व्हिडिओ बनवा, 2 महिने व्हिडिओ बनवा, मी म्हणतो 2 महिने व्हिडिओ बनवा आणि रोज व्हिडिओ टाका. 5 का होईना मिनिटाचा टाका, चांगला बनवा व्हिडिओ टाका आणि बघा तुम्ही 2 महिन्यामध्ये काय होतं. तुम्ही फक्त बघा, कामाला बघा, काय सांगता येत नाही. तुमचा एखादा व्हिडिओ मिलियनमध्ये गेला आणि रातोरात जर लाखोपती झाला, करोडपती झाला तर काय करायचं. त्यामुळे मी एकच सांगतो, यूट्यूब करा. अजून बी सांगतो मी, वेळ गेलेला नाही. आता माझं सांगणं काम आहे, तुम्ही करताय नाही करताय, पण मला माहिती आहे आपली पोरं जिद्द द्यायची आणि करून दाखवणार. तुम्ही करा. उद्यापासून कॅमेरा उचला, हातामधला कॅमेरा उचला. 2-2 आणि 3-3 लाखाचा मोबाईल जर आपल्या खिशात पडून राहिला ना, त्याचा उपयोग नाही, पण त्याचा कामामध्ये उपयोग करा त्या मोबाईलचा, समजलं ना. त्यामुळे एकच सांगतो, व्हिडिओ बनवायला चालू करा. एवढी एकच सांगतो मी, बाकी काहीच लागणार नाही. आणि ही गोष्ट मला सांगायची होती आज ना उद्या, पण आज मला थोडा वेळ भेटला त्यामुळे म्हणलं चल ह्या गोष्टीवर थोडं आपण बोललं पाहिजे. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला लाईक करून चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.